विषम संख्या. मग समसंख्या कशाला म्हणायचं किंवा विषम संख्या कशाला म्हणायचं हे आपण जर समजून घेतलं तर कितीही मोठी संख्या असेल, जसं आपण आता चढता उतरता क्रम पाहिला यापूर्वी, मग ती 2 अंकी असो, 3 अंकी असो, 4 अंकी असो, 5 अंकी असो, 10 अंकी असो किंवा अजून त्याही पुढे असो, किती मोठी संख्या असेल तरी एकदा आपण ट्रिक्स लक्षात घेतली की आपल्याला समसंख्या विषम संख्या समजायला सोपी जाते. आता मी संख्या लिहिणार आहे फळ्यावरती, ती तुम्ही वाचणार आहात. 25 32 18. पहा, या संख्येच्या एकक स्थानी किती आहेत? 5. या संख्येच्या एकक स्थानी किती आहेत? 2. उत्तर द्यायचे प्रत्येकाने. या संख्येचे 8 आहे. आता मी या 32 ला समसंख्या म्हणणार आहे, 18 ला समसंख्या म्हणणार आहे, मात्र याला विषम संख्या म्हणणार आहे. का म्हणणार आहे? पहा, आणखी संख्या लिहिली मी, वाचा. 10. या संख्येचे एकक स्थानी किती आहे? 0. म्हणून मी याला सुद्धा समसंख्या म्हणणार आहे. पहा, चला संख्या वाचा. 23. या संख्येच्या एकक स्थानी किती अंक आहे? 3. मग मी याला सुद्धा विषम संख्या म्हणणार आहे. या संख्येच्या एकक स्थानी किती आहेत? 9. मी याला विषम संख्या म्हणणार आहे. सांगा बरं असं का म्हटलं असेल मी? याला सम, पहा याला सम म्हटलं मी, याला सुद्धा सम, हे पण सम, पहा, मात्र याला विषम, याला विषम आणि याला सुद्धा विषम. असं का बरं असेल? ज्या संख्येच्या एकक स्थानी एकानंतर एक आहे ना. ज्या संख्येच्या एकक स्थानी 1 3 5 7 9 हे अंक असतात त्या संख्येला विषम संख्या म्हणतात. शाबाश. ज्या संख्येच्या, पहा आता समसंख्या बघा तुम्ही, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 पहा 0 2 4 6 आणि 8 हे अंक असतात ना, त्याला म्हणायचं समसंख्या. त्याला काय म्हणायचं? समसंख्या. पहा, आणि मग हे अंक नसले म्हणजे दुसरे कोणते राहिले आता? 1 3 5 6 आणि 9 हे अंक एकक स्थानी असले की याला म्हणायचं विषम संख्या. आता पहा, तुम्ही म्हणाल मोठी संख्या दिल्यावर काय करायचं, कसं बघायचं? आता पाहू आपण. हा चला संख्या वाचा. 28 समक विषम कशावरून? एकक स्थानी 8 आहे. बर, चला वाचा. 59 कोणती संख्या आहे? कारण एकक स्थानी काय आहे? 9 आहे. चला संख्या वाचायची आवश्यकता नाही. सम आहे की विषम? का बरं? एकक स्थानी काय आहे? म्हणून ही संख्या कशी आहे? सम आहे. संख्या वाचायची सांगितली नाही, नाही तर वाचा. सांगा, सम आहे का विषम आहे? विषम. का बरं? एकक स्थानी 3 आहे. एकच लक्षात ठेवा. पहा, हे जरी नाही लक्षात ठेवलं तरी चालेल, फक्त एवढं लक्षात ठेवा. ज्या संख्येच्या, नीट लक्ष द्या, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 हे अंक असतील ती संख्या म्हणजे समसंख्या. आणि ती सोडून दुसरे अंक असले की ती संख्या झाली विषम संख्या. मग विषम संख्या लक्षात ठेवायची तुम्हाला गरज पण नाही. समसंख्या हे असेल तरच समसंख्या. एकक स्थानच बघायचं, कोणती संख्या असू दे, एकक पाहायचं आणि सम की विषम ठरवायचं. मग इथं 0 2 4 6 8 नाही म्हणजे विषम संख्या आहे. इथं 0 2 इथं 0 म्हणजे समसंख्या आहे. इथं 0 2 4 6 8 आहे म्हणजे समसंख्या आहे. हे अंक नसले की ती संख्या काय? विषम. एवढी साधी ट्रिक्स आपण लक्षात ठेवली. फक्त समसंख्या लक्षात ठेवा, विषम लक्षात ठेवायची सुद्धा गरज नाही.
आता मी तोंडी काही संख्या सांगते. 23 सम की विषम? विषम. 52 सम. 40 सम. 520 सम. 333 विषम. म्हणजे एकक स्थान फक्त लक्षात आणायचं आणि फक्त एवढं लक्षात ठेवा. पहा सगळ्यात सोपं. दोन्ही पाठ करायची गरज नाही किंवा लक्षात ठेवायची गरज नाही. 0 2 4 6 8 हे अंक एकक स्थानी असले की ती झाली समसंख्या. ते अंक नसतील तर ती संख्या झाली विषम. आले लक्षात? यानंतर तुम्ही कोणतीही संख्या किंवा कोणताही अंक लिहिला घेतला तरी त्यातील सम आणि विषम संख्या तुम्हाला ओळखता येणार. मग जोरात टाळ्या तुमच्यासाठी.